हां सावंत बोला. फजलवारांना हेडक्वार्टरमधून फोन आला. बर. पुण्याची एक केस आहे 420ची फाईल आणि त्यासोबत एक स्केच येत आहे. फाईल लवकरात लवकर येईल आपल्याकडे. काय करू सर? ठीक आहे सावंत, थँक्यू सो मच. ओके सर. ते स्केच त्याचा आहे, पण त्याचा काहीच संबंध नाही त्या प्रकरणाशी. कोणी काढलं स्केच? माझ्या मित्राने म्हणजे त्याच्या ओळखीचे एक आहेत, त्यांनी काढले. ती रूम त्या मुलीने घेतली होती. आधीचा काही संबंध नव्हता त्याच्यामध्ये. सगळा दोष त्या मुलीचा आहे. बरोबर आहे. कोण आहे मुलगी? तेच तेवढं माहिती नाही आहे ना. मी माझ्या मित्राला म्हणालोही होतो की हे प्रकरण पोलिसात घेऊन जायला नको. आधी विनाकारण गोत्यात येईल ना, म्हणून म्हणालो होतो. आधी विनाकारण गोत्यात येईल ना. या सर. मी जे काय सांगतो नीट ऐका आता. जायचं नाही पोलीस स्टेशनला? नाही. का? विचार करते. कसला? परत एकदा चौकशीसाठी जाऊन मला अडकायचं नाहीये. तुम्हाला सांगून तुम्ही काय मदतीला येणार नाहीये. विचारही नाही, कृतीही नाही. बरोबर ओळखलंस. अशा सगळ्या गोष्टी केल्यानंतर मी तुला मदत करीन अशी अपेक्षा तरी कशी करतेस? अजूनही स्वप्नातच जगतेस. घरी गेली होतीस का? कुठल्या? बहिणीच्या. एकटं राहणं धोक्याचं आहे. कोणाचा तरी विश्वास मिळवणं गरजेचं आहे. तिथे जाण्याचा ऑप्शन म्हणूनही विचार करत नाहीये मी. हाच प्रश्न मी तुम्हालाही विचारू शकते ना तनिष्का. तुम्ही का एकटा राहता? एकटं राहणं धोक्याचं आहे. माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये पडण्याचं काहीच कारण नाहीये. ठीक आहे. काय ना तनिष्का, तिथे गेलं की बहिणीची सहानुभूती आणि आईचा संशय या पलीकडे काहीच मिळत नाही. आपल्यावर कोणी संशय घेऊ नये असं वागावं असं वाटत नाही तुला? वाटतं ना. पण माझ्या मम्माचं जर म्हणत असाल तर एखाद वेळ वैऱ्याला माफ करेल ती, पण मला नाही माफ करणार कधीच. आतापर्यंत तिच्याकडे जेव्हा जेव्हा मी आई म्हणून गेले तेव्हा तेव्हा मरता मरताच वाचले. तुम्हाला माहिती आहे ना सगळं. पोलिसांकडनं सुटल्यानंतर पूनमला तरी भेटलीस? मला इथे राहू द्यायचं नाहीये तुम्हाला. विक्रांत भोसले इथे केव्हाही येऊ शकतो. मग काय? आपल्याबद्दल सगळं माहिती आहे की त्याला. काय? हेच की तुम्ही माझ्या वकील आहात आणि मी माझ्या वकिलाकडे सल्ला घ्यायला कधीही येऊ शकते, नाही का तनिष्का? वकील म्हणून मी मदत करणार नाही असा शब्द दिलाय मी. त्यामुळे तू अडचणीत येशील. अच्छा, म्हणजे यापुढे तुमच्याकडनं मदतीची अपेक्षा मी करायचीच नाही. असं मी म्हटलंच नाहीये. प्रथमेशच्या बाबतीत काय झालं? त्याला होणारे भास स्वप्न त्याविषयी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. पण त्यासाठी डोकं जरा शांत असायला हवं, नाही का? आणि तुमचा भाऊ मला माझं डोकं शांत ठेवू देत नाही. कुठे निघालीस?
मनावर ताण घेऊन मी राहू शकत नाही. मग आता काय करणार आहेस? आपल्या माणसांचा विश्वास मिळवला की मग आपली माणसं परक्यासारखी तरी वागत नाहीत. तेवढं करून येते. म्हणजे आधीला भेटून येते. तू निर्दोष आहेस, तुला ते लगेच सोडतील, मी सांगितलं होतं. हे निर्दोष आहे म्हणून मला सोडलंय की मला कशात अडकवता आलं नाही म्हणून सोडलंय काय माहित. म्हणजे सोडताना त्या विक्रांत भोसलेने मला सांगितलं की अभिमानच्या खुनाच्या संबंधी तुला चौकशीसाठी आतमध्ये घेतलं होतं. लॉजिकल आणि खऱ्या गोष्टीची अपेक्षा आपण कोणाकडनं करतोय? विक्रांत भोसलेकडनं. आदिनाथा, एक गोष्ट तुम्हीच मला सांगा. सुरुवातीला त्यांनी मला जे काही प्रश्न विचारले ना त्याचा संबंध ते अभिमानच्या खुनाशी जोडत होते. मला राग आला, मी रिॲक्ट झालो. पण त्यानंतर माझ्याशी न बोलताच कुठली चौकशी करत होते काय माहिती, त्याचंही उत्तर नाही आहे त्याच्याकडे. पहिली गोष्ट म्हणजे अशा ठिकाणी रागावून चालत नाही. आणि दुसरी गोष्ट, तुला चौकशीसाठी बोलवल्यावर त्यांना कळलं असेल की तू निर्दोष आहेस. मग सुलेखाला कशाला पकडलं? मी तुम्हाला जे कारण सांगितलं होतं तेच असतं तर त्यांनी मलाही सोडलं नसतं. आता मुद्द्यावर आलास. आदिनाथ, आता आपण थोडी उजळणी करू. बघ हा, सुलेखाच्या आयुष्यात नुकताच एक वाईट प्रसंग घडून गेला आणि तो म्हणजे अभिमानचा मृत्यू. आणि दुर्दैवाने त्या प्रकरणात तिला संशयित म्हणून पोलिसांनी पकडलं आणि लगेचच तुला चौकशीसाठी बोलवलं. का? पोलिसांच्या म्हणण्यानुसार कोणीतरी जबानी दिली म्हणून. कोणी दिली असेल जबानी? आणि दिली असेल तर असं काय असेल त्या जबानीमध्ये की ज्यासाठी तुला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं? म्हणजे सुलेखा? सुलेखाने दिली नसेल तर मग कोणी? आणि तिने दिली असेल तर का? बरं, पुराव्याअभावी पोलिसांनी सुलेखाला सोडून दिलं. त्यानंतर तिने तुझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला नाही. का? मनात अपराधीपणाची भावना होती म्हणून? जर अपराधीपणाची भावना नसेल तर मग संवाद साधण्याचा प्रयत्न का नाही केला? आपलं मन जर खरं असेल, स्वच्छ असेल, तर जे आपण कृत्य केलंय त्याबद्दल अपराधी वाटण्याची काहीच गरज नाही. आणि ते जर नसेल तर आपलं मन आपल्याला खात राहतं. मी सुलेखाला फोन करतो आत्ताच. नाही, तू विचारू नकोस. आत्ता संवाद तिच्याकडून अपेक्षित आहे. बघ तू, तो संवाद काळजीचा कमी आणि चौकशी माहितीचा अधिक असेल.
अभिमानच्या मृत्यू प्रकरणात सुलेखाने माझ्या नावाने जबानी का दिली? आदिनाथ शास्त्री तुम्हाला माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल कशाला? चौकशीसाठी. कसली चौकशी? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलीस स्टेशनला मिळतील. तू काळजी करू नकोस आधी. आधी आधी तू काही केलेलं नाहीस. तू घाबरू नकोस आधी. आधी खरंच अभिमानच्या मृत्यूत सुलेखाचा काही संबंध आहे? मला कळलं. खूप वाईट झालं. पण अशा पद्धतीने म्हणजे एक मिनिट तू कशाबद्दल बोलतोय साधी? हा का अभिमानबद्दल? अभिमानबद्दल काय? म्हणजे तुला माहित नाहीये? काय? सुलेखा, अभिमान इज डेड. व्हॉट? अभिमानला कोणीतरी मारलंय आणि अशा पद्धतीने मारलंय की त्याचा धड चेहराही ओळखता येत नाही. बट दिस इज शॉकिंग. अभिमानचं हे असं झालं आणि तुलाच माहित. सुलेखाला चौकशीनंतर विक्रांतने का नाही सोडलं? तुम्ही अभिमान सरंजामेला शोधत होतात? हो हो येस हो. यासाठी तुम्ही सुलेखा राऊत सोबत होतात? हो. मिस्टर शास्त्री, तुम्ही काय बोलता ह्याची कल्पना आहे का तुम्हाला? खरं तेच सांगतोय. पोचला होतात का तुम्ही अभिमान सरंजामेपर्यंत? हो. मिस्टर शास्त्री, तुमचं प्रत्येक होकारार्थी उत्तर तुम्हाला किती प्रॉब्लेम्समध्ये टाकू शकेल ह्याची कल्पना नाही आहे तुम्हाला. नाही, तू विचारू नकोस. आत्ता संवाद तिच्याकडून अपेक्षित आहे. बघ तू, तो संवाद काळजीचा कमी आणि चौकशी माहितीचा अधिक असेल. बाहुली, आजोबा कधी आलात आजोबा? बसा. श्रीराम श्रीराम. आदिनाथला पोलिसांनी सोडल्याचं कळलं आणि राहवलं नाही मला. मी तुम्हाला फोन करणारच होते आजोबा. कालपासून दादा घरी आलाय पण एक शब्द सुद्धा बोलला नाही. गप्पच आहे. अपेक्षितच होतं मला ते. तो अपराधी नसला तरी मनाचा अपराधीपणा त्याला त्रास देत असेल. आजोबा, मनाची खूप कोंडी झाली हो. दादाला पोलिसांनी पकडून नेलं तेव्हाही आणि आता त्याला सोडलंय तेव्हाही. आणि त्याला विक्रांतने पकडलं होतं म्हटल्यावर मी काय बोलणार? तुला कोणी काही बोललं का बाहुली? प्रत्यक्ष तोंडावर कोणी बोललं नाही म्हणून कोणी काही बोललंच नाही असं होत नाही ना आजोबा. माणसांचे सूर कळतात, वागणं दिसतं. हेही एक कारण आहे मी वसईहून इथे मुंबईला येण्याचं. बरं, विक्रांतचा काही फोन? दादाला पकडल्यापासून एक फोन नाहीये त्यांचा.
दादाला का पकडलं, कधी सोडणार, काय उत्तर द्यायची मी? घरात वावरताना सुद्धा प्रत्येकाच्या डोळ्यात फक्त प्रश्न असायचे. आजोबा, मला वाटलं दादा सुटल्यानंतर परिस्थिती सुधारेल, पण आता तर परिस्थिती आणखीनच बिघडली. सुलेखा सुद्धा सुटली. मग आता तिला का सोडलं, दादा बरोबरच का सोडलं, ह्या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत आपल्याकडे. दादा तर बोलतच नाहीये माझ्याशी. जणू काही हे सगळं जे घडलंय ते माझ्या आणि विक्रांतच्या मैत्रीमुळेच. अनपेक्षित बसलेले धक्के माणसाला आपली मतं बदलायला भाग पाडतात आणि या धक्क्यातूनच माणूस शहाणपण शिकतो. आदिनाथचं मौन हे त्याला बसलेल्या धक्क्यामुळे आहे की त्या धक्क्यातून शिकलेल्या शहाणपणामुळे आहे, हेच मला पाहायचंय. हॅलो. आधी, सुलेखा, तू कसा आहेस आधी? आधी आधी तू बोलत का नाहीयेस? लॉकअप मध्ये आपल्याला नाही भेटू दिलं त्यांनी, पण तुझ्याकडून वधवून घ्यायला काही केलं नाही ना त्यांनी? आधी आपण नंतर बोलूया. असं का बोलतोयस तू आधी? प्लीज. आधी आधी मला तुला भेटायचं. आधी हे सगळं ना राजकारण आहे, आणि तुला पकडण्यासाठी त्या लोकांनी काय काय प्रयत्न केलेत ना, हे मला तुला सांगणं खूप गरजेचं आहे आधी. पण आपण जर नाही भेटलो ना, तर उगाच आपल्या दोघांमध्ये परत गैरसमज होतील. हे बघ माझी आता बोलण्याची मनस्थिती नाही आहे, त्यामुळे तू. आधी त्यांनी जाणून बुजून तुझी ही मनस्थिती करण्याचा प्रयत्न केलाय, हेच मला सांगायचंय. आपण भेटूया. स्टॉप इट. जस्ट स्टॉप इट. माझं डोकं दुखतंय आता. डोक्यात अनेक प्रश्न घुमतायत, त्यामुळे आपण न भेटलेलंच बरं. आधी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी सोडवेन. हे बघ आधी, मी सुलेखा, मी तुला सांगितलं ना, आता मला बोलायचं नाहीये. आधी विक्रांत भोसले, खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे तुला याची.